नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आजपासून रात्री 8ची वेळ राखून ठेवा विश्वासार्ह, अचूक आणि थेट बातम्यांसाठी। कसं असतं ना, आपल्या आजूबाजूचे जग पूर्णपणे काळं किंवा पांढरं नसतं, पूर्ण चांगलं किंवा वाईट नसतं। आपल्या आजूबाजूच्या माणसांचं, आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांचं आणि तुमच्यापर्यंत पोहोचणाऱ्या बातम्यांचं सुद्धा अगदी तसंच असतं। दृष्टिकोन बदलला की अर्थ बदलतो, संदर्भ बदलला की निष्कर्ष बदलतो। म्हणूनच या बुलेटिनमध्ये आमचा प्रयत्न ना बातमीला रंग चढवण्याचा असेल ना त्याचा रंग बदलण्याचा। कोणती भेसळ न करता, आरडाओरडा न करता, गोंधळात न टाकता, बातमी जशी आहे तशी संपूर्ण तथ्यांसह, सगळ्या संदर्भांसह साध्या सोप्या शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न म्हणजे माझा विशेष बुलेटिन। आज या बुलेटिनचा पहिला दिवस आहे। आज बुलेटिनमध्ये काय स्पेशल, चला पाहूया। तर आजच्या अत्यंत महत्त्वाच्या 5 बातम्यांचा सुरुवातीला आढावा। नीटवरनं दिल्लीमध्ये झालेला रणसंग्राम, पहिलाच दिवस आणि संसदेमध्ये कसं रणकंदन झालं त्याचाही आढावा घ्यायचा आहे। बातमी क्रमांक 3, मतदारसंघाच्या पुनर्रचनेवरनं राष्ट्रवादीत बेबनाव। बातमी क्रमांक 4, मतदार पडताळणी राजकीय कार्यालयातनं होते का। आणि 5वी महत्त्वाची बातमी म्हणजे राम मंदिर दान चोरीचं प्रकरण आणि त्यावरनं रंगलेलं राजकारण। अगदी सुरुवातीला बातमी आहे नीट पेपर फुटी प्रकरणासंदर्भातली, त्यावरनं पेटलेल्या आंदोलनाची आणि दिल्लीत झालेल्या रणकंदनाची। नीट पेपर फुटीच्या आरोपांनी आधीच देशभरात संतापाची लाट निर्माण केली होती आणि आज त्या संतापानं राजधानीच्या रस्त्यांवरती अगदी उघड रौद्र रूप घेतलं। संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हजारो विद्यार्थी, युवक संघटना आणि विविध सामाजिक गट दिल्लीच्या रस्त्यांवरती उतरले। मागणी एकच होती, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा। सकाळी यामध्ये एक मोठी घडामोड झाली। मोठ्या संख्येनं युवक रस्त्यावरती उतरले। संसदेचं अधिवेशन सुरू होत असतानाच आंदोलकांनी संसदेच्या दिशेनं मार्च काढला। दिल्ली पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग केलं, पण काही आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला। परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि पोलिसांना अश्रुधुराचा मारा करावा लागला। अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं गेलं, काहींना चोपही बसला। तर आंदोलनाचा आक्रमक सूर मात्र कायम राहिला। सरकारकडनं आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप आंदोलकांनी केला आणि नेमकं दिल्लीमध्ये दिवसभरात काय घडलं हे या 4 दृश्यांमधनं आम्ही तुमच्या समोर मांडतोय। जो यहाँ के पुरुष हैं, पुलिसकर्मी, वो मारे पीटे हमारी बहनों को, मुझे मारे पीटे। लेकिन मैं बता दूं, अगर मेरे तरीके के खुंतरा नौजवानों के काम आता है तो मैं बहाने के लिए तैयार हूँ। हम पीसफुल प्रोटेस्ट कर रहे थे, पर इन लोगों को कोई फर्क नहीं पड़ता है। ये हमें गाली दे रहे हैं, ये हमें स्टैम्प पैड करने की कोशिश कर रहे हैं कि हमारी जान जाए यहाँ पर। जब तक सरकार की आंखें नहीं खुलेंगी, जब तक सरकार गद्दी से नहीं हिलेगी, हम लड़ते रहेंगे जब तक शरीर में आखिरी कतरा मेरे है, मैं लड़ते रहूंगी। तर आक्रमक भूमिका, आक्रमक बाणा या आंदोलनकर्त्यांचा आणि विद्यार्थ्यांचा शेवटपर्यंत कायम राहिला। नीटची परीक्षा लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा एक निर्णायक टप्पा असते आणि अशा परीक्षेबाबत पेपर फुटीचे आरोप होतात, चौकशी सुरू होते, आंदोलनं होतात, विद्यार्थी रस्त्यावरती उतरतात। याचा अर्थ केवळ एखाद्या परीक्षेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं नाही, तर संपूर्ण प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरती संशय निर्माण झालाय। त्याचमुळे आंदोलनाला विविध पक्षांचा पाठिंबा मिळतोय। तर शिक्षणाच्या मुद्द्यावरती चर्चा व्हावी म्हणून आंदोलनं उभं करावी लागतायत, ही दुर्दैवी बाब असल्याचा आरोप सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी केलाय। मैं इस मिट्टी का कर्ज उतारने के लिए आज संघर्ष कर रहा हूँ।
मैं भारतीय हूँ, भारतीय युवा होने के नाते युवाओं का दर्द समझता हूँ। अन्याय करने से ज्यादा अन्याय सहना दोषी होता है। मैं दोषी नहीं हूँ, मैं एक भारतीय युवा हूँ जिसको पता है कि युवाओं के लिए खड़ा होना। संसद में भी खूब लड़ाई लड़ी जाएगी, जितनी लड़ाई संसद में लड़नी है उससे ज्यादा लड़ेंगे। हम मुद्दे पे फोकस रखें, एजुकेशन का मुद्दा जो इस देश की बहुत ज़रूरत है। आणि या आंदोलनावरनं आपल्या देशातल्या मेनस्ट्रीम राष्ट्रीय पक्षांची जी राजकीय पक्षांची भूमिका राहिली आहे, अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला घेऊन ती काय आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे। त्याचं जर का विश्लेषण केलं तर प्रत्येकानं आपापल्या राजकारणाला साजेशी अशी भूमिका घेतली, त्यामुळे आंदोलन हे आपल्या राजकारणावरती किंवा राजकीय पक्षांवरती वरचढ झालंय असं म्हणता येणार नाही। आम आदमी पक्षाला मात्र अभिजित दिपकेंचे आधीचे संबंध, आधीचं समर्थन हे जवळ आणण्यासाठी पुरेसं होतं आणि त्याचमुळे दिपके यांच्या आंदोलनाला सर्वात जास्त समर्थन जर कोणत्या पक्षाकडनं मिळालं असेल तर ते अर्थातच आम आदमी पक्षाकडनं। अगदी आज सुद्धा आपचे नेते मोठ्या संख्येनं आंदोलनस्थळी मोर्चासाठी हजर राहिले, पण इतर अनेक पक्षांचा पाठिंबा हा एखाद दोन भेटीगाठी आणि शाब्दिक समर्थन इतक्याच पुरता सीमित राहिला। बरेचसे प्रादेशिक पक्ष आपापल्या भागात समर्थन करण्यासाठी पुढे आले, कारण ज्याचं राजकारण जिथे तिथे तिथे त्यानं आंदोलनातला आपला सहभाग नोंदवला तो दर्शवला, ज्याचं उदाहरण आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या द्यावं लागेल। अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष असो किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो किंवा सुप्रिया सुळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असो, सध्या आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नसल्याचा दावा करणारा अभिजित दिपके हा त्यांच्या राजकारणाला आव्हान नसून भाजप विरोधाचा आवाज वाढवणारा असल्यामुळे या प्रत्येक पक्षानं समर्थनाचे झेंडे आपापल्या भागात आपापल्या ताकदीच्या ठिकाणी उचलून धरले। त्यामुळे आंदोलनानं राजकारणाचा पारा जरी नक्कीच वाढवलेला असला तरी राजकारणाच्या पलीकडचं हे आंदोलन ठरतंय का किंवा ठरेल का हे बघावं लागणार आहे। भाजपा सरकार नहीं अहंकार की तरह काम कर रही है, अहंकार है उनके अंदर। कम से कम बच्चों की बात तो सुननी चाहिए थी। नीट में इतना बड़ा घोटाला हुआ, घपला हुआ, आज भी लोग सवाल खड़े कर रहे हैं, तो कैसी सरकार है? क्या यही अमृतकाल है? इनकी कोशिश है कि बच्चों की आवाज उठे ना, लेकिन ये देश का आंदोलन बन चुका है। ये किसी एक आदमी का आंदोलन नहीं है, ये किसी पार्टी का आंदोलन नहीं है। एग्जाम देते हैं जो पढ़ते हैं मेहनत करके, उनके साथ जो धर्मेंद्र प्रधान जी धोखा कर रहे हैं, पेपर माफिया के हाथों में मोदी सरकार चल रही है, ये उसके खिलाफ आंदोलन है। अभी तक नीट एग्जामिनेशन को लेकर 20 बच्चे जो आत्महत्या की है, जिन्होंने अपनी जान दे दी है, उन पर एक शब्द नहीं निकला है प्रधानमंत्री के मुंह से। हाँ, बच्चों पे लाठियां बरसाई जा रही है। बताइए, देश के बच्चे अब लाठी खाएंगे? आप रोजगार नहीं दे पा रहे हो उनको, आप उनको अच्छी शिक्षा नहीं दे पा रहे हो। 90,000 प्राइमरी स्कूल्स बंद कर देना, लाखों बच्चों को शिक्षा के अधिकार से वंचित कर देना, ये कोई मजाक हो रहा है देश में? सरकार से लोग आंदोलन की मांग थी शिक्षा मंत्री को हटाओ, सरकार ने वांगचुक को अनशन से हटा दिया। इससे लोगों में आक्रोश है। देश के छात्र युवा चाहते हैं हमारे साथ कम से कम न्याय नहीं कर सकते हो तो अन्याय तो मत करो। झुरळं जी आहेत ती झुरळं फार खंबीर निघालेली आहे। हे सरकार लोकशाहीवादी अजिबात नाही। लोकशाहीवादी असतं तर या झुरळांना घाबरून त्यांनी मोर्चाची परवानगी नाकारली नसती। सोनम वांगचुक यांना जोर जबरदस्तीनं सफेद पडदे लावून उचलून इस्पितळात नेलं नसतं। आणि आपल्या देशाच्या राजकारणामध्ये सध्या आणखी एक नवं समीकरण चर्चेत आलंय। एकीकडे काँग्रेस भाजप विरोधी आघाडी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे
कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJP आपली स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करण्यासाठी आक्रमक आंदोलनाच्या मार्गावर आहे. मात्र संसद ते रस्त्यावरच्या आंदोलनांपर्यंत CJP आणि काँग्रेस यांच्यातले संबंध नेमके सहकार्याचे आहेत की स्पर्धेचे, हा प्रश्न अर्थातच चर्चेत आलाय. संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसनं नीटचा मुद्दा आक्रमक पद्धतीने उपस्थित केला. विरोधी पक्षांनी सभागृहात चर्चा, जबाबदारी निश्चिती आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काँग्रेसनं संसदेमध्ये मुद्दा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला तर कॉक्रोच जनता पक्षानं तो रस्त्यावर पेटत ठेवला. म्हणजेच नीटचा संघर्ष आता 2 आघाड्यांवरती लढला जातोय, एक तर संसदेत आणि दुसरा म्हणजे रस्त्यांवर. ये तो स्टूडेंट्स को मारने का काम सरकार कर रही है. भाई आपको एग्जामिनेशन कंडक्ट करने को नहीं आता तो आप छोड़ो, दूसरे और किसी को दो. और सरकार इसके बारे में सोचने के लिए हम 10 बार बोले, लेकिन वो सरकार सोच रही नहीं, उल्टा बच्चों को, नौजवानों को तंग कर रही. एक तरफ अनएम्प्लॉयमेंट चल रहा है, दूसरे तरफ बच्चों का एग्जामिनेशन बर्बाद हो रहे. तो ये सत्ता में रहने के लायक नहीं है. चर्चा से इनका क्या डर है मुझे मालूम नहीं है, क्योंकि सरकार के पास तो बहुत मेजॉरिटी है. तो सुनने दो, देश की आवाज़ सुनाइए पार्लियामेंट में, यही है पार्लियामेंट का काम. पूरा विपक्ष एक साथ खड़े होकर कह रहा है कि आप सदन के अंदर जो जनता के विशेष मुद्दे हैं, छात्रों का जो मुद्दा है, आप उस पर आप सदन के अंदर चर्चा करिए. जो आज का जो एजेंडा है पार्लियामेंट का, उस एजेंडा में नीट का एक उल्लेख नहीं. देश भर से छात्र आए हैं, क्या मांग कर रहे हैं? अपने भविष्य की मांग कर रहे हैं, अपनी भविष्य सुरक्षित रहे उनकी मांग कर रहे हैं. तो ऐसे नौबत में लाठीचार्ज की क्या जरूरत है? आज देश बड़ी विकट परिस्थिति में खड़ा है. देश का दुर्भाग्य है कि सत्तासीन सरकार सत्ता के नशे में इतनी चूर है कि उसे परवाह नहीं. सबसे पहले सरकार को नीट पर जवाब देना चाहिए. करोड़ों बच्चों का भविष्य लूट लिया गया. करोड़ों बच्चों को नीट और री नीट में बार बार हेराफेरी का शिकार होना पड़ा. राहुल गांधी जी छात्रों की गूंज कर रहे हैं, पर छात्रों की गूंज इस सरकार के मन तक क्यों नहीं पहुंचती? ये सब लोग क्या उठा रहे हैं? वही जो कांग्रेस, राहुल गांधी जी और इस देश के छात्र कह रहे हैं कि नीट री नीट हो या लगभग 7.5 करोड़ बच्चों का भविष्य लूटा गया हो 150 से ज्यादा पेपर लीक से. इस पर इस संसद में बैठी नशे में चूर, सत्ता के नशे में चूर सरकार की जवाबदेही सुनिश्चित की जाए. नीट एग्जाम में आत्महत्या चल रहे हैं बच्चों का. वांचुक को गिरफ्तार करके अंदर रहे धर्मेंद्र प्रधान को पार्लियामेंट में रखे तो हाउस कैसा चलेगा? तर कॉक्रोच जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यातले संबंध हे पूर्णपणे मैत्रीचे सुद्धा नाहीत आणि उघडपणे शत्रुत्वाचे सुद्धा नाहीत. संसदेत सरकारविरोधात एकत्र दिसणारे हे पक्ष रस्त्यावर आणि भविष्यातली निवडणुकीच्या गणितात मात्र एकमेकांचे संभाव्य स्पर्धक ठरू शकतात. यावर एबीपी माझाची संपादकीय कमेंट काय आहे आपण पाहूया. काही काँग्रेस नेत्यांनी स्वतंत्ररित्या कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन जाहीर केलं, पण एकंदरीत काँग्रेस पक्ष म्हणून आंदोलनाला समर्थन देण्याबाबत अनुत्साहित दिसत होता. काँग्रेसने एक पवन खेडा यांना आंदोलकांच्या भेटीला पाठवलं. पवन खेडांना पाठवून नक्की पक्षासाठी ह्या आंदोलनाचे स्थान काय हे सुद्धा दाखवून दिलं. आता भाजप विरोध करणाऱ्या ह्या आंदोलनाबाबत काँग्रेसची भावना इतकी अनुत्साहित का असावी? त्याची अनेक कारणं असू शकतात. त्यातील एक म्हणजे जेनझीचं नेतृत्व स्वतः राहुल गांधी करू पाहत आहेत. त्याच उद्देशानं त्यांनी जेनझीचं एकत्रीकरण सुद्धा सुरू केलंय.
छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून. त्यामुळे अभिजित दिपके हे कुठेतरी काँग्रेस एजेंड्यावरच अतिक्रमण करतायत. त्यात काँग्रेसचा अण्णा हजारेंच्या काळातील आपला एक वेगळा अनुभव आहेच. काही काळ आधीपर्यंत अभिजित दिपके हे राहुल गांधींचा विरोध तर करत होतेच, त्यांचा आम आदमी पक्षाशी संबंधही होता. हे संबंध काँग्रेसला कॉक्रोच आंदोलनापासून दूर ठेवण्यासाठी पुरेसे आहेत. तर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे राजधानीमध्ये राजकीय तापमान वाढलेलं असतानाच भाजपकडनं या आंदोलकांच्या मागण्यांवरती आता चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री JP नड्डांनी आंदोलकांचं दुपारी 4 वाजता निवेदन मिळालंय अशी माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली. सोबतच आंदोलकांनी आंदोलन मागे घेऊन जनजीवन पूर्ववत करावं असं आवाहन करण्यात आलं. अशातच सत्ताधारी पक्षातनं आलेल्या 2 वेगवेगळ्या प्रतिक्रिया चर्चेचा विषय बनल्या. भाजपच्या खासदार कंगना रनावत यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चांगलं चर्चेत राहिलं. तर दुसरीकडे केंद्र सरकारमधील राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तुलनेनं वेगळी भूमिका कशी मांडली आपण पाहूया. हुड़दंग करेंगे और वहाँ पे उत्पात मचाएंगे और जैसे जिस तरह से ये प्रोटेस्ट भी चल रहा है तो वो ठीक नहीं है, क्योंकि जनता ने जिस सरकार को चुना है वो कैसे सरकार चलाएगी ये उनका अधिकार है. अगर आपको इतना ही है तो आप भी खड़े हो जाइए. तो आप आर्म ट्विस्ट नहीं कर सकते गवर्नमेंट को कि आपको किसको सैक करिए किसको रखिए. तो ये आर्म ट्विस्टिंग अच्छी नहीं है. कोई कानून हाथ में लेकर आंदोलन करते तो वहाँ पुलिस अपना काम ना करती है. इस संबंध में मतलब कोई चर्चा होनी चाहिए और मुझे लगता है कि धर्मेंद्र प्रधान जी का इस्तीफा मांगना इतना ठीक नहीं है, लेकिन इसमें सुधार क्या होना चाहिए, क्या दोबारा इसी तरह का पेपर फूटी ना हो, उसके लिए क्या करना चाहिए, इसके संबंध में सुझाव देने की आवश्यकता है. तर आताच्या घडीला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारीची साखळी स्पष्ट होणं. कारण विद्यार्थ्यांना राजकीय घोषणा नको आहेत. त्यांना खात्री हवी आहे की पुढची परीक्षा निष्पक्ष असेल, पुढचा निकाल विश्वासार्ह असेल आणि पुढचं भविष्य व्यवस्थेच्या कृपेवर नाही तर त्यांच्या मेहनतीवरती ठरेल. सरकार सांगतंय की तपास यंत्रणा काम करतायत, दोषींवरती कारवाई केली जाईल आणि संपूर्ण प्रक्रियेची चौकशी सुरू आहे. पण रस्त्यावरती उतरलेला विद्यार्थी एक वेगळाच प्रश्न विचारतो. चौकशी होईल पण आमच्या गमावलेल्या वर्षाचं काय? आणि कदाचित म्हणूनच दिल्लीतलं आजचं आंदोलन आणि संसदेतला आजचा गदारोळ या दोन्हींचा खरा केंद्रबिंदू एकच आहे. भारताच्या शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास वाचवायचा की तो राजकारणाच्या धुरामध्ये हरवू द्यायचा. आणि यानंतर आपण आपल्या पुढच्या विषयाकडे वळूया. दिल्लीच्या रस्त्यांवरती दिवसभर कसा गोंधळ होता हे आपण पाहिलंच. कॉक्रोच जनता पक्ष असो की त्यांच्या समर्थनात उतरलेले इतर अनेक पक्ष असोत, आज दिल्लीच्या रस्त्यांवरती गर्दी मात्र जोरदार होती आणि गर्दीच्या निशाण्यावरती होतं संसद भवन. म्हणजेच कॉक्रोच जनता पक्षाच्या अभिजित दिपकेंनी या संसद भवनासमोर निदर्शनं करण्याची घोषणा केलेली. जंतर मंतर मैदान ते संसद भवन यातलं अंतर आहे जास्तीत जास्त 2 किलोमीटरचं. त्यामुळे आंदोलकांसाठी संसद भवनाचा परिसर अगदीच जवळ होता. पण गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आजच मोर्चा का काढायचा होता? त्याचं कारण होतं आजपासून सुरू होणारं संसदेचं पावसाळी अधिवेशन. देशाच्या संसदेचं पावसाळी अधिवेशन आज सकाळी सुरू झालं. आजपासून सुरू झालेलं हे अधिवेशन 25 दिवसांचं आहे. त्यात 19 दिवस कामकाज होणार आहे. त्यातही 3 दिवस राखीव असल्यामुळे ॲक्च्युअल कामकाज आहे फक्त 16 दिवसांचं. आता ही आकडेवारी मी तुम्हाला का सांगते ते थोडंसं समजून घ्या, कारण त्यानंतर मी जे तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल. संसदेच्या कामकाजासाठी 1 मिनिटामागे जवळपास 2 ते 2.5 लाख रुपयांचा खर्च होतो. म्हणजे तासाला अंदाजे 1.5 कोटी रुपये आणि दिवसाला साधारणपणे 9 ते 12 कोटी रुपये. आणि जेव्हा कामकाजच होत नाही तेव्हा पैसे तर वाया जातातच, शिवाय जनहिताची कामं सुद्धा पुढे सरकत नाहीत. आता पुन्हा एकदा आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनाबाबत, तर दिवसाला 12 कोटींचा खर्च म्हणजे कामकाज सुरळीत चालावं म्हणून तो होत असतो. त्याच पैशांचा चुराडा कसा झाला हे आज देशानं पाहिलं. कारण कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनानुसार नीट पेपर फुटी प्रकरण, राम मंदिरातलं दान चोरी प्रकरण
अशा मुद्द्यांवरनं विरोधकांनी चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव दिला. त्यावरनं सरकारकडनं काही प्रतिक्रिया येण्याआधीच दोन्ही सभागृहात गदारोळ सुरू झाला. दोन्ही ठिकाणी सभागृहाचं कामकाज कसं वाया गेलं हे आज आपण पाहूयात. सुरुवात करूयात लोकसभेपासून. तर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांनी अवघ्या 11 मिनिटात सभागृह तहकूब केलं आणि त्यानंतर ते दिवसभर दिसलेच नाहीत. कारण जेव्हा 12 वाजता कामकाज पुन्हा सुरू झालं तेव्हा अध्यक्षांच्या खुर्चीवरती होते दिलीप सैकिया. मात्र विरोधकांचा आक्रमकपणा पाहता त्यांनी सुद्धा एकदा दोनदा नाही 3 वेळेला सभागृह तहकूब केलं. सदन की कार्रवाई 12:30 बजे तक के लिए स्थगित की जाती है. सदन नहीं चलने देंगे. सदन की कार्रवाई 1 बजे तक के लिए स्थगित की जाती है. 1 बजे तक के लिए. अगर आप सदन चलने नहीं देंगे, सदन की कार्रवाई 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है. 2 बजे तक के लिए. त्यामुळे आज दोनही सभागृहात कामकाजापेक्षा गोंधळच जास्त दिसला. त्यामुळे किमान उद्या तरी संसदेच्या दोन्ही सभागृहात जनहिताच्या मुद्द्यावरती चर्चा होईल हीच अपेक्षा करूया. सत्ताधारी एनडीए मध्ये सहभागी होण्यावरनं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सातत्यानं संशयाचे ढग पाहायला मिळतात. मग ते डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्यावरनं सुप्रिया सुळेंनी केलेली वक्तव्य असोत किंवा मग जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत रात्री होणाऱ्या भेटी. आणि या पार्श्वभूमीवर कुठल्याही स्थितीत डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा न देण्याबाबत आज रोहित पवारांनी एक्सवरती शेअर केलेली एक पोस्ट. यामुळे शरद पवारांच्या पक्षाची या डिलिमिटेशन बद्दल नेमकी भूमिका काय याबद्दल सातत्यानं संभ्रमाचं वातावरण निर्माण होत आहे. या सगळ्यामध्ये रोहित पवार नेहमीच वेगळ्या लाईनवरती स्वतःची वैयक्तिक भूमिका मांडत असतात असंही दिसतंय. याविषयीच्याच बातम्या आपण या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत, बघणार आहोत. तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही एनडीए सोबत येणार का हा प्रश्न राज्याच्या राजकारणामध्ये सातत्यानं चर्चेत आहे. पण हा विषय नेहमी संभ्रम निर्माण करणाराही ठरतोय. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय की एनडीएमध्ये म्हणजे सत्ताधारी महायुतीत कोणताही नवीन पक्ष येणार नाहीये. त्यामुळे या पक्षाला एनडीएत यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच एक प्रकारे विलीन व्हावं लागेल. पण विलिनीकरणाच्या चर्चेला अजितदादांच्या निधनानंतर आता पूर्ण विराम लागल्याचं दोन्ही राष्ट्रवादीतले नेते सांगतात. इथपर्यंत ठीक आहे, पण यानंतर केंद्र सरकारच्या डिलिमिटेशन विधेयकाला अटी शर्तींसह पाठिंबा देण्याची तयारी सुप्रिया सुळेंनी दर्शवली. त्यांनी ती जाहीरही केली. त्याचवेळी कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं रोहित पवारांनी मध्यंतरी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आणि याचमुळे तर या चर्चांना सातत्यानं उधाण येत आहे. तर या सगळ्या चर्चा एक प्रकारे कार्यकर्त्यांना थोड्याशा संभ्रमित करणार आहेत. पण या सगळ्या चर्चेत सर्वाधिक संभ्रम निर्माण झालाय तो कशामुळे तर रोहित पवारांच्या एक्सवरच्या एका पोस्टमुळे. आज सकाळीच रोहित पवारांनी पोस्ट शेअर केली. रोहित पवारांनी कुठल्याही स्थितीत डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार नसल्याचं म्हटलंय. रोहित पवार काय म्हणतात जाणून घेऊया. डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेणं हाच सत्ताधाऱ्यांचा मुख्य हेतू आहे. जागा वाढवण्याच्या आमिषात अडकून विधेयकाला पाठिंबा देऊ नका. मतदारसंघ पुनर्रचना राजकीय फायद्यासाठी वापरली जाण्याची भीती आहे. आसाममधील मतदारसंघाची पुनर्रचना हे याचं उत्तम उदाहरण असल्याचं रोहित यांनी म्हटलंय. भौगोलिक आणि घटनात्मक चौकट न पाहता सत्ता टिकवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. डिलिमिटेशन आणि एसआयआरच्या माध्यमातून लोकशाहीवरती घाला घालण्याचा डाव आहे. संघर्ष करायचा की तडजोड निर्णय विरोधकांनी घ्यायचा आहे. तर रोहित पवार सातत्यानं वेगवेगळ्या विषयांवरती एक्सवरती पोस्ट शेअर करून आपलं मत मांडतात. त्यात ते ज्वलंत विषयांवरती परखडपणे व्यक्त होत असतात. त्यामुळे डिलिमिटेशनला विरोधाबाबत त्यांनी आज केलेल्या एक्सवरच्या पोस्टमध्ये अनेकांना वावगं काही वाटत नाहीये. पण रोहित पवार हे एकीकडे डिलिमिटेशनला विरोध करताना त्यांच्या पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी याबद्दल काय म्हटलं होतं ते सुद्धा पाहूया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा.
50% जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे, कारण काही लोकशाही आहे. तर रोहित पवार आणि सुप्रिया सुळे हे एकाच परिवारातले आणि एकाच पक्षातले सुद्धा, तरी सुद्धा या दोघांच्या भूमिका वेगवेगळ्या का असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी रोहित पवारांची आजवरची राजकीय भूमिकांची कारकीर्द समजून घेऊया. रोहित पवार, वय 40 वर्ष, राजकीय कारकीर्द 12-13 वर्षांची, पण महत्वाकांक्षा वयापेक्षा आणि राजकीय कारकिर्दीपेक्षा खूप मोठी आहे. पण याच मोठ्या महत्वाकांक्षेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आत एक वेगळी लाईन निर्माण झाली आहे का? तशी रोहित पवारांची ओळखही मोठी आहे. शरद पवारांचे नातू, जिल्हा परिषदेपासून करिअर सुरू झालं, आमदारकी पण मिळाली, त्यामुळे साहजिकच त्यांच्याच पक्षात त्यांच्याच नातवाचं स्थान मोठं असलं तरी कुणाला फारसं वावगं वाटलं नसतं. पण तसं घडलं नाही, कारण एकीकडे पवार नावाचं वलय असलं तरी व्यक्तिगत पातळीवर रोहित पवारांचा मात्र संघर्ष सुरू झाला होता. मंत्रिपद मिळालं असतं तरी ते सुद्धा अपेक्षितच होतं अशा प्रतिक्रिया आल्या असत्या. पण रोहित पवार यांना मंत्रिपद मिळालं नाही. प्राजक्त तनपुरे, आदिती तटकरे अशा फर्स्ट टाइम आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं. पक्षात कुठलं तरी संघटनात्मक पद मिळेल ही अपेक्षाही पूर्ण होऊ शकली नाही आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांशी एक सुप्त संघर्ष सुरू झाला. तो दोघांनीही कधी उघड मान्य केला नाही. पण रोहित पवारांना आपली लाईन मोठी करायची होती आणि त्यांनी शरद पवारांच्या आयुष्यातून प्रेरणा घेत साखर कारखाना, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, कुस्ती संघटना यातून आपलं अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली. पण यानं राजकारणातील लाईन मोठी होत नव्हती. मग वेगळ्या झालेल्या अजितदादांच्या विरोधातच रोहित पवारांनी सभा घेणं सुरू केलं. इतक्या की एकदा अजितदादांनी रोहित पवारांची थेट नक्कल सभेत करून दाखवली. दरम्यानच्या काळात अजितदादांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या मृत्यूच्या तपासासाठी सर्वात मोठा संघर्ष आणि आवाज उठवला तोही रोहित पवारांनी. अनेक वेळा इतर पवार कुटुंबियांपेक्षा वेगळा सूरही आळवण्यात आला. त्यातच जिथे आंदोलन तिथे रोहित पवार. पक्षाचे इतर नेते असोत वा नसोत, पक्षाचा तो अजेंडा असो किंवा नसो, MPSC आंदोलन, शिक्षक आंदोलन, शेतकऱ्यांचं आंदोलन, रोहित पवारांनी आपली लाईन मोठी करण्याची एकही संधी सोडली नाही. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची थेट भेट घेत रोहित पवारांनी आपली लाईन अजून मोठी करण्याचा प्रयत्न केला. सत्तेत गर्दी असल्यामुळे सध्या तरी विरोधात राहिलो तरच प्रकाश झोतात राहू हे रोहित पवारांनी हेरलेलं दिसतंय आणि हीच भूमिका त्यांनी पक्षांतर्गत देखील कायम ठेवली. मात्र रोहित पवारांचा हा पवित्रा शरद पवारांच्या 10 पैकी 9 आमदारांना मान्य नाही असं चित्र आत्ताच्या एका बैठकीत समोर आलं. पण पक्ष आणि आमदारांच्या मताची तमा न बाळगता रोहित पवार बैठकीतून निघून गेले. पुन्हा वेगळी भूमिका, वेगळी लाईन. आज परत एकदा संसदेचं सत्र सुरू होत असताना, मतदारसंघ फेररचनेसंदर्भातलं विधेयक येण्याची शक्यता वर्तवली जात असताना आणि शरद पवारांचे खासदार त्याला सहमती देऊ शकतात असं असताना रोहित पवारांचं लक्षवेधी ठरलेलं ट्विट. पुन्हा वेगळी लाईन, वेगळं मत आणि वेगळी भूमिका. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. आणि यानंतर आजच्या बुलेटिनमध्ये पुढच्या वेगळ्या विषयाचा आपण आढावा घेऊया. कुठलाही सार्वजनिक उपक्रम असो, सातत्याने त्याचा आढावा घेतला जातो आणि तो घ्यावाही लागतो. आता मतदारांच्या याद्या हा त्याचाच एक भाग. आपल्या देशाची लोकसंख्या आणि पर्यायानं मतदार संख्या दरवर्षी काही लाखांनी, काही पटींनी वाढते, हे नक्की आहे. मग या वाढत्या संख्येच्या लाटेत एकाच मतदाराची वेगवेगळ्या मतदार यादीत असलेली नावं, काही वेळेला बनावट मतदारांनी केलेलं मतदान, अशा घटना विविध निवडणुकांमध्ये समोर आल्या. अर्थातच हे सगळं राजकीय पक्षांच्या आश्रयानं होणं अशक्य. त्याचमुळे देशभरातील मतदार याद्यांच्या फेर आढाव्याला निवडणूक आयोगानं सुरुवात केली आहे आणि याच फेर आढाव्याचं नाव आहे SIR. पण या SIRच्या निमित्तानं राजकीय नेत्यांनी स्वतःची पोळी भाजून घेणं सुरू केलंय. ABP माझाच्या वृत्तानंतर निवडणूक आयोगानं आता राजकीय पक्षांचे कान पिळले आहेत. त्यामुळे पक्ष कार्यालयांमधील SIRची पद्धत आता बंद करण्यात आली आहे.
तर मतदार याद्यांचा फेरआढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगानं SIRची मोहीम सुरू केली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या फेरआढाव्याची मुख्य जबाबदारी ही मतदान केंद्र अधिकारी अर्थात BLO वरती आहे. प्रत्येक मतदान केंद्रात सरासरी 1500 ते 1800 मतदार असतात. त्या सगळ्या मतदारांच्या पडताळणीची जबाबदारी SIRच्या मोहिमेत BLO वरतीच आहे. पण प्रत्येक मतदाराकडे घरोघरी पोहोचून ही पडताळणी होणं गरजेचं आहे. ती जबाबदारी सुद्धा BLOचीच असते. या स्थितीमध्ये एकाच वेळेला अनेक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी BLO काही ठिकाणी एक आगळी वेगळी युक्ती लढवल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी परिसरातील राजकीय नेते, स्थानिक नगरसेवकांना गाठलं आणि त्यांच्या कार्यालयामध्येच SIRचं काम सुरू करण्यात आलं. हेच वास्तव ABP माझानं विविध ठिकाणांवरनं काल समोर आणलं. त्याची गंभीर दखल निवडणूक आयोगानं आज घेतली आहे आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयामधलं SIRचं काम थांबवण्यात आलंय. तर मतदार याद्यांचा हा फेरआढावा सध्या महाराष्ट्रासह देशात 18 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू आहे. आधी सांगितल्याप्रमाणे हे काम मतदान केंद्र अधिकारी करतायत आणि या अधिकाऱ्यांचा सर्वाधिक महाराष्ट्रातला आकडा 97,924 इतका आहे. या अधिकाऱ्यांकडून एकूण 9,86,00,000पेक्षा अधिक मतदारांची पडताळणी आणि फेरआढावा सुरू आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये हा फेरआढावा घेणं सुरू करण्यात आलंय. त्यामध्ये हे काम सर्वाधिक पूर्ण झालंय यवतमाळ आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांमध्ये. तिथली टक्केवारी आहे 77% कामाच्या पूर्ण होण्याची. पण सर्वात कमी म्हणजे केवळ 14% पडताळणी पार पडली आहे ती ठाणे आणि मुंबई उपनगरांमध्ये. सध्या 12 ठिकाणी हे काम 66%पेक्षा अधिक 10 जिल्ह्यात आणि 50%पेक्षा अधिक पूर्ण झालंय. बातमी आहे राम मंदिर दानचोरी प्रकरणाची. देशभरातल्या कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचं केंद्र अर्थात राम मंदिर, जिथे भक्त देवाला अगदी मनापासून दान अर्पण करतात आणि ते दान सुरक्षित आहे अशी प्रत्येकाची श्रद्धा असते. पण याच राम मंदिरातल्या दानावरती डल्ला मारल्याचा आरोप 5 जून 2026ला झाला. तेव्हापासून सुरू झालेली घडामोडींची मालिका आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. खरं तर या प्रकरणाची सुरुवात झाली सोशल मीडियावरच्या आरोपांमुळे. अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षानं दानचोरीचा आरोप केला, कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा केला आणि चंपत राय यांच्या राजीनाम्यानंतर आजचा दिवस या घडामोडींमध्ये महत्त्वाचा होता. कारण योगी सरकारनं स्थापन केलेल्या SITचा अहवाल आज सर्वोच्च न्यायालयामध्ये येणार होता. पण आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं निष्पक्ष चौकशीवरती भर देत सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे आता SITच्या अहवालात आणखी कोणत्या नोंदी समोर येणार, शिवाय आणखी कोणाकोणाची नावं पुढे येणार याकडे सुद्धा देशाचं लक्ष लागलंय. पण जसा सुरुवातीला उल्लेख झाला की राम मंदिर आणि भाजप यांच्या भावनेसोबत राजकीय कनेक्शन सुद्धा आहे, जे अवघ्या देशाला ठाऊक आहे. म्हणूनच आज संसदेच्या आवारात सुद्धा विरोधकांनी याच दान चोरीच्या मुद्द्यावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती हल्लाबोल केला. चढ़ावा चोरी, दान चोरी और जिस तरह चंदा चोरी हुई है ये शर्मनाक है और महापाप हुआ है. महापाप का कौन जवाब देगा? उसके लिए तो सरकार को आगे आना पड़ेगा. तर राम मंदिरात मधल्या दानाच्या चोरीच्या मुद्द्यावरनं संसदेचं अधिवेशन गाजणार हे अनेकांनी अपेक्षित धरलं होतं. पण थोडंसं मागे जाऊयात. 5 जून ते 20 जुलै या दिवसांमध्ये राम मंदिर दानचोरी प्रकरणात नेमकं काय काय घडलं याचा आढावा घेऊया. अयोध्येत रामललाच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या दानावर डल्ला टाकल्याचं प्रकरण सध्या चांगलंच गाजतंय. त्यातच ABP माझाच्या हाती लागलेल्या काही कागदपत्रांमुळे अनेक नवे धक्कादायक खुलासे झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे किती रक्कम सापडली होती याचे हे पुरावे आहेत. आणि विशेष म्हणजे पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू करण्याआधीच राम मंदिर न्यासाला याची माहिती असल्याचं या दस्तावेजावरून दिसतंय. कारण याआधीच आरोपींकडून वसुली केली गेल्याचं दिसतंय. अविनाश शुक्ला, जिससे कल जेल में पूछताछ हुई थी, उसके पास से बरामद चोरी की रकम का खुलासा हुआ है. अविनाश शुक्ला के पास से पुलिस ने 20,39,220 रुपए
समझ रहे हैं आप? 20,39,220 रुपए एग्जैक्ट अमाउंट बता रहे हैं आपको, ये बरामद किए हैं। अविनाश के पास से पुलिस को 1,121 अमेरिकी डॉलर भी मिले हैं। ये देखिए, ये इसका हिसाब किताब इन कागजों में है जो आपकी स्क्रीन पर है। ध्यान से देखिए कि अभी अविनाश के पास कितने पैसे मिले हैं। अविनाश के पास 20,39,220 रुपए बरामद किए गए हैं। याशिवाय अनुकल्प मिश्राकडे 16,82,000 रुपये, लवकुश मिश्राकडे 14,25,000 रुपये, रमाकांत मिश्राकडे 7,32,000 रुपये, करुणेश पांडेकडे 18,07,000 रुपये, तर मनीष कुमार यादवकडे 2 लाख रुपये आणि रामशंकर यादव उर्फ टिन्नू याच्याकडून 1 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। एकूण जप्तीचा हा आकडा तब्बल 79,84,000 रुपयांच्या घरात आहे। अविनाश शुक्ला राहत असलेल्या एका योग केंद्रात एक रहस्यमयी पेटी जप्त करण्यात आली आहे। या पेटीवर रामराज्य कोषचा QR कोड लावला असून अविनाश याच पेटीत रोख रक्कम लपवत असल्याचे निष्पन्न झाले। पता चला कि उसकी मंदिर में नौकरी लग गई है करीब 1.5 साल पहले, और वो हम लोग रोज आते थे, यहीं बैठता था, दीदी प्रणाम, कभी ऐसा नहीं लगा कि हाँ वो ऐसा कर सकता है। और उसके बाद फिर पता चला कि 5 तारीख को पुलिस आई थी, ऐसा ऐसा हुआ, यहाँ पर ये मिला, फिर उसका नाम रोज आने लगा, फिर पता चला कि उसके खातों से इतना पैसा मिला। तो ये सब सुनकर तो हम बिल्कुल शॉक हो गए कि ऐसा भी हो सकता है, हमारे योग सेंटर में रहकर कोई आदमी ऐसा भी हो सकता है। आज तक कभी ऐसा नहीं हुआ, पिछले 22 वर्षों में यहाँ सेंटर चल रहा है, कभी ऐसा नहीं हुआ, और हम सब बहुत आहत हुए इस चीज़ को लेकर। वाराणसीमध्ये महाकुंभ मेळ्याच्या काळात नव्यानं बांधलेल्या अयोध्या राम मंदिरातही भक्तांचा ओघ वाढला होता। याच काळात आरोपींनी एकत्र येऊन देणगीवर डल्ला टाकण्याचा कट रचल्याचंही तपासात समोर आलंय। लवकुश मिश्रा आणि अनुकल्प मिश्रा या पाहुण्या मेहुण्याच्या जोडीनं मिळून सर्वात जास्त लूट केल्याचं सकृतदर्शनी दिसतंय। या दोघांनी गेल्या काही महिन्यात खरेदी केलेल्या अर्धा डझनपेक्षा जास्त मालमत्तांची माहितीही उजेडात आली आहे। हा घोटाळा उजेडात आल्यानंतर मंदिर प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभं राहिले। विशेष म्हणजे आता बँकेत जमा होणाऱ्या रकमेत अचानक 37 ते 40% वाढही झाली आहे। आधी जिथे दररोज 16 ते 18 लाख रुपये जमा व्हायचे, तिथे आता 22 ते 24 लाख रुपये जमा होत आहेत। गेले अनेक महिने रोज सुमारे 6 लाख रुपये या दरानं लूटमार होत असल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। त्या दिवसभरातल्या टॉप 5 बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आज माझा विशेष पहिल्या एपिसोडमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण उद्यापासून रोज रात्री 8 वाजता बातम्यांचा सविस्तर विस्तृत आढावा पाहायला विसरू नका। तोवर मी आपली रजा घेते। नमस्कार।